हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे हिरव्या वांग्याचं झणझणीत असं कांदा भरीत. तर हिवाळ्यात ही भरीत खायला खूप टेस्टी लागतं आणि तुमच्या जिभेला जर चव नसेल तर हे भरीत तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर साधं नाही, आपण जास्त नाही कांदा घालूनच हे भरीत बनवणार आहे कांद्याची पात घालून. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला हे हिरवे वांगे घ्यायचे आहेत. आता हिरवाळ्यात हे वांगे खूप जास्त बघायला मिळतात. तर हे बघा, असे वांगे घ्यायचे आहेत, खूप छान लागतात. तर हे मी मोठ्या आकाराचे घेतलेत. याच्यात बिया जास्त जाड नसतात. तर हे घेतलेत मी 3 मोठे असे. तर इथे बघू शकता 3 असे हिरवेगार वांगे घेतले आहे आणि त्याच नंतर कांद्याची पातही घेतलेली आहे. तर आपल्याला हे भरीत कांद्याची पात घालूनच करायचं आहे. तर चला, आपल्याला वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कांद्याची पात ही आधी धुवून घ्यायची आहे. चिरल्यानंतर धुवू नका, कारण कांद्याची पात धुतल्यानंतर त्याची चव जाते म्हणून सांगते. तर इथे आपण वांगे स्वच्छ धुवून त्यांना तेल लावले आहे आणि गॅसची जर तुमच्याकडे अशा प्रकारे जी चाळण असेल ना, तर त्याच्यावर ठेवून तुम्ही भाजू शकता, नाहीतर डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता. त्यानंतर इथे बघा, बाजारातून अशी फ्रेश मी कांदा पात घेतलेली आहे. तर वरच्या ज्या आपल्या निर्जीव अशा पाती आहेत ना, त्या काढून घ्यायच्या आहेत, मग धुवायची आहे. आणि हे छोटे छोटे कांदे आहेत ना, ते मी घेणार आहे. मोठे जे 2 आहेत ना, ते मी काढून घेणार आहे. कारण मग काय होतं, हे मोठे असतात कांदे, ते चवीला छान लागत नाही. त्याच नंतर आलटून पालटून वांगे भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हाताला चटके लागत असतील तर तुम्ही चिमटाही घेऊ शकता. तर मी म्हणजे वांगे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत. तर त्यामुळे असं जी मला दिसत होती ना आग, ती लागत नाही. तर इथे बघा, आपले वांगे भाजून घेतलेले आहे. याला मी पाण्यात टाकून याचे सर्व सालं काढून घेते. पाण्यात टाकायचं कारण हे की साल सहज निघते आणि गरम असतात वांगे, त्यामुळे हातालाही चटकेही बसत नाही. इथे बघा, कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. एक एक करून हे साल आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि मग मॅश करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला खानदेशी वांग्याचं भरीत हेही मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तेही जाऊन तुम्ही नक्की बघा, तेही टेस्टीच झालेलं आहे. याही प्रकारे करा आणि त्याही प्रकारे तुम्ही एकदा वांग्याचं भरीत करून बघा. त्यानंतर हे बघा, चाकू किंवा हाताने थंड झाल्यावर हातानेही तुम्ही कुचकरून हे वांगे मॅश करू शकता. तर त्यानंतर इथे मी साधी आपली हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखटही करू शकता, पण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. त्याचनंतर कढईत आपल्यानंतर इथे बघा तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तुम्हाला जर कांद्याची पात आवडत नसेल तर तुम्ही फक्त कांदा घालूनही करू शकता, कांदा टोमॅटो. पण आता सध्या हिवाळा आहे, तर कांद्याची पात एक जिभेला वेगळीच चव देते. त्याच्यामुळे मी हे वांग्याभरीत तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर जिरे आणि मोहरीची फोडणी आपल्याला द्यायची आहे. आधी जिरं टाकून घ्यायचं आहे आणि मग आधी मोहरी टाकून घ्यायची आहे, मग जिरे टाकायचे आहे. चांगलं जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर हे बघा, आपण जो लसणाचा आणि मिरचीचा ठेचा केलेला होता तो यात ॲड करूया. तर जास्त जाळू नका. त्याचनंतर आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्ता तुम्ही नक्की टाका. त्याचनंतर आपल्याला यात टाकायचं आहे कांद्याची पात. आधी आपल्याला वांगे नाही टाकायचे. कांद्याची पात चांगली आपल्याला परतून घेऊन मगच आपल्याला याच्यात वांगं टाकायचं आहे. वांग्याचं मॅश केलेलं भरीत टाकायचं आहे. कांद्याची पात आहे ना, आपल्याला या तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे कच्ची कच्ची लागत नाही. तर त्याचनंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे हे वांग्याचं भरीत. मी याच्यात कोणतेही मसाले किंवा अजून नमक वगैरे टाकलेलं नाही आहे. आपण भरीत टाकल्यानंतर आता याच्यात एक एक करून मसाले टाकूयात. म्हणजे मसाले यात वापरलेच नाही आहे मी. फक्त आता आपण यात नमक ॲड करूया. कांद्याची पात आणि हे वांग्याचं भरीत आपल्याला पूर्ण एकजीव करून चांगलं हे तेलात हलवून घ्यायचं आहे. त्याचनंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून परत व्यवस्थित असं हे
आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. आणि जर तुमचे वांगे थोडेसे कच्चे राहिले असतील तर ह्याप्रमाणे बघा मी जसं उलटणीने पलित्याने असं मॅश करते आहे, परत तसंही करू शकता. कारण काय होतं परत या भरतामध्ये ना मसाला चांगला मुरला जातो. तर इथे बघा आपलं भरीत इथे मस्तपैकी आता होतच आलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल थोडं कच्चं आहे तर तुम्ही एका झाकण लावून थोडंसं वाफवू शकता. पण याची मला गरज वाटत नाही आहे, त्यामुळे मी आलटून पालटून चांगलं व्यवस्थित भाजून घेते, फ्राय करून घेते. त्याचनंतर आपल्याला टाकायची इथे हिरवीगार अशी कोथिंबीर. तर मंडळी आपलं भरीत इथे बघू शकता रेडी झालेलं आहे. तर परत हे पलिताने चांगलं हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून. तर हे भरीत आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं हे आपलं हिरव्या वांग्याचं भरीत हे कमेंट करून मला नक्की सांगा. कमेंट तुम्ही करत नाही. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि रेसिपीसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि हेल्दी राहा. ओके, बाय बाय.